ऑरेंज सिटी. संत्र्यामुळे नागपूरला मिळालेली ही ओळख. मात्र संत्र्याला बाजूला ठेवून नागपूर ऑरेंज म्हणजेच भगव्या रंगासाठी ओळखला जावा म्हणून महापालिकेनं खटाटोप सुरू केलाय. सुरुवात झाली आहे ती महापालिकेच्या शाळांपासून. नागपूरच्या स्वामला आणि विवेकानंद नगर शाळेच्या भिंतीचं भगवीकरण करण्यात आलंय. ऑरेंज सिटीच्या रंगाने नागपूर महानगरपालिकेची जी शासकीय इमारत आहे त्यांची आउटर बाउंड्री वॉल असेल किंवा समोरचे एलिव्हेशन आहे ते सर्व ऑरेंज कलरने झाला पाहिजे या प्रकारचा नागपूर महानगरपालिकेने निर्णय घेतला. महानगरपालिकेची लायब्ररी, महानगरपालिकेची शाळा, महानगरपालिकेचे शासकीय दप्तर, आमचे झोनल ऑफिस हे सर्व ऑरेंज कलरमध्ये झाले पाहिजे असा निर्णय सभागृहात आम्ही निर्णय विषय ठेवला. त्या विषयाला सगळ्यांनी अनुमती दिली. जयपूर पिंक सिटी, जोधपूर गोल्डन सिटी तर उदयपूर व्हाईट सिटी म्हणून ओळखलं जातं. तसंच नागपूर भगव्या रंगासाठी ओळखलं जावं अशी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची मनीषा आहे. मात्र हा भगवा रंग संत्र्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरण्यात येणार आहे की राजकीय विचारधारेचं, अशी शंकेची पाल विरोधकांच्या मनात चुकचुकते. ऑरेंज सिटी होत असेल आणि तो कलर बरोबर असेल नारंगी आणि संत्रा ऑरेंज दिसत असेल त्याप्रमाणे तर आमचा त्याला कुठे विरोध नाही. परंतु या ऑरेंज सिटीच्या नावाखाली जर कोणी म्हणेल की आम्ही या शहराच्या सर्व शाळा आणि शासकीय इमारती भगव्या करू तर मीच नाही तर शहरातील अनेक दुसरे पक्ष सुद्धा याचा विरोध करतील असं मला वाटते. म्हणून याची काळजी जे कोणी लोक याच्यामध्ये असतील त्यांनी घ्यावी असं मला वाटतं. पहिल्याच टप्प्यात नागपूरचं भगवीकरण कुणाच्या डोळ्यात खुपू नये म्हणून त्यात थोडेसे सामंजस्याचे रंगही मिसळण्यात आलेत. केमिकल एनालिस्ट क्लब बसवला, काही रंगकर्मी लोकांना बसवला. त्यांनी मिळून एक रंग आम्हाला तयार करून दिला. त्यांनी दिलेल्या रंगाप्रमाणे जो लेमन येलो असतो तो 100% टाकला. त्याच्यात 30% आम्ही मेजेंडा कलर टाकला. तर हे दोघे कलर मिळून जे ऑरेंज कलर तयार होतील तो नॅचरल ऑरेंजचा रंग असं त्यांचं म्हणणं पडला आणि त्याच टोनने नागपूर शहर आम्ही रंगात आहोत. मुळीच भगवाकरण करण्याचा आमचा मानस नाही. या शहराचा जो रंग आहे तो वासंती कलर झाला पाहिजे, ऑरेंज कलर झाला पाहिजे, याच मानसिकतेने आम्ही हे काम करत आहोत. लवकरच नागपूरमध्ये मेट्रो धावणार आहे. तिच्या लोगोमध्येही लक्षवेधक असा भगवा रंग वापरण्यात आलाय. ऑरेंज सिटी म्हटल्या जाणाऱ्या नागपूरच्या संत्र्याची इकॉनॉमी ही फारशी प्रगत नाहीये. त्यामुळे एक ऑरेंज सिटी हा रंग मिळाल्यानंतर एक वेगळी ओळख निर्माण होऊन नागपूरला त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो, टुरिझम आणि इतर बाबतीत सुद्धा. मात्र नारंगी किंवा भगवा रंग म्हटला की भाजपा आणि नागपूर म्हटलं की संघ मुख्यालय आणि या सर्व गोष्टी एकत्र आलं की राजकारण फारसं दूर राहत नाही, मग ते इथल्या सत्ता पक्षाचा असो किंवा विरोधकांचा असो. त्यामुळे आत्ता दाखवलेलं सामंजस्य हे खरंच हा रंग देण्याचा कार्यक्रम जसा जसा पुढे होईल तेव्हा तसाच उरेल का हे खरं तर बघावं लागेल. कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर.